दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून भाजपच्या कार्यकर्तेही उत्साहात प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 10 मधील अधिकृत उमेदवार यांनी आज राधाकृष्ण नगर येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅलीला सकाळी सुरुवात केली. या उमेदवारांना विश्वासनगर परिसरातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तर येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालाय. तसेच सर्व नागरिकांचे आजच समाधान देवरे यांनी आभार मानले. तसेच मतदान करताना कोणीही गोंधळ करू नये, कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी 4ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले. तर यावेळी प्रभागातील नागरिकांचे त्यांनी आभार मानले. आज राधाकृष्ण नगर येथे आमचा जो काही प्रचाराची रॅली चालू आहे, खरोखर असं वाटतं की या राधाकृष्ण नगर परिसरातील, विश्वासनगर परिसरातील नागरिकांनी एवढा काही प्रतिसाद दिलेला आहे की येणाऱ्या 16 तारखेला हा भारतीय जनता पार्टीचा 4ही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व नागरिकांचा आजच आभार मानतो की तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलं या ठिकाणी, आणि या प्रेमापोटी सकाळी आम्ही राधाकृष्ण नगरला सुरुवात केली. अजून राधाकृष्ण नगरच्या 2 गल्ल्यासुद्धा होत नाही की असं एक घर नाही की आम्ही सर्व बाकी आमच्या उमेदवारांना सांगतो की तुम्ही आता वेळ घालू नका, कारण इथं आपण प्रत्येक घरामधलं मतदान हे भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि नागरिकांच्या जेव्हा प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा नागरिकांनी सांगितलं की आमचं मत भाजपला का असून हे भारताचे लाडके पंतप्रधान, त्यांचे स्वप्न विश्वगुरू मोदी साहेबांच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत. आणि मोदी साहेबांनी व आपले फडणवीस साहेबांनी जे आमच्या नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारांचा विश्वास ठेवला, म्हणून नागरिकांनी सांगितलं की आम्ही देवाभाऊ बरोबर आहोत आणि आमचं मत म्हणजेच कमळाला मत, म्हणून आम्हाला निश्चित झालं आहे की या ठिकाणी आमचा विजय निश्चित झाला. परंतु मी सर्व नागरिकांना एकच आवाहन कराल की मतदान करताना कोणी गोंधळ करायचा नाही आहे, कारण आपल्या प्रभाग क्रमांक 10मधील 3 मशीन ठेवण्यात येणार आहे. त्याच्यातलं 1 मशीन हे अ गटासाठी राहणार आहे पहिलं, त्याचा अनुक्रमांक राहील 5 आणि त्यांचा उमेदवार आहे आमचे विश्वास आप्पा नागरे. यांच्या नावासमोरील कमळ या बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. त्याचप्रमाणे सेंट्रलला 1 मशीन राहील, परंतु या मशीनमध्ये 2 उमेदवार आहेत आमचे. ब गटामध्ये आमच्या कलावतीताई सांगळे यांचा अनुक्रमांक 3 आहे, त्यांच्यासुद्धा कमळ या निशाणी समोरील बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या क गटातून त्याच 2 नंबरच्या मशीनवर खाली तुम्हाला कमळ चिन्ह दिसेल, त्यासमोरील सुद्धा बटन दाबायचं आहे. आणि 3ऱ्या मशीनमध्ये जाऊन अनुक्रमांक 2 म्हणजेच माझं स्वतःचं नाव समाधान नामदेव देवरे यांच्यासमोरील कमळ या निशाणी समोर बटन दाबून सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. नागरिकांचं शक्ती प्रदर्शन आहे बीजेपीच्या बाजूने, काय सांगाल? प्रथमपासून मी सर्व नागरिकांचा नागरिक म्हणून एक निवेदन करतो की येत्या काळात 15 तारखेला सर्वांनी भरघोसून मतदान केलं पाहिजे, कारण की हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. इथं सामान्य माणसाला निवडून दिलं पाहिजे, कारण की गुंडागर्दी मुक्त करायचं असेल तर सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना आम्ही निवडून देणार आहे. यामुळं मी सर्वांना विनंती करतो, कोणीही घरी न राहता 15 ऑगस्टला लोकशाहीने दिलेला अधिकार मतदान हे केलं पाहिजे, कारण की ह्या नगराचा विकास हे सामान्य माणसं आणि हेच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. भारतीय जनता जनता पक्षाचे 4ही उमेदवार माझ्या घरी आलेले आहे आणि त्यांनी ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे जल्लोषामध्ये त्यांची प्रचार रॅली होत आहे, तसेच प्रत्येक नागरिकांकडून त्यांचे जे स्वागत होत आहे आणि त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा बघता मला असं वाटतं, मलाच नाही तर सर्व परिसरातील जनतेला असं वाटतं की त्यांचा विजय हा तर 100% आहे आणि सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि त्यांच्याकडून जनतेची सेवा घडावी पुढच्या 5 वर्षामध्ये, ही सर्वांना मागणी आणि सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा.
दरम्यान प्रभाग 10 मध्ये भाजपा उमेदवारांना नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं या निमित्ताने दिसून आलं. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.